या अभंगाच्या दोन बाजू निर्माण केल्या. पहिली बाजू पुण्य म्हणजेच परमार्थ आणि दुसरी बाजू पैसा म्हणजेच संसार. महाराजांनी पुण्य म्हणजेच परमार्थ या बाजूचा स्वीकार केलेला आहे. पैसा म्हणजे संसार या बाजूचा सरळ सरळ अस्वीकार केलेला आहे. कारण धन हे माणसाच्या जीवनात फजिती करणारे आहे, तर पुण्य माणसाच्या जीवनात स्थैर्य देणारे आहे. पैशाला जाणारे म्हटले, पैशाला क्षणिक म्हटले, पैशाला नष्ट होणारे म्हटले. अहो महाराज, पैसा जाणारा आहे, क्षणिक आहे, नष्ट होणारा आहे, ही गोष्ट खरी आहे. पण मला सर्वांनी सांगा, जगामध्ये पैशाशिवाय काही चालतं का? किराणा घ्यायचा असेल तर काय लागतो? मोबाईल घ्यायचा असेल तर काय लागतो? वॉशिंग मशीन घ्यायची असेल तर काय लागतो? फ्रीज घ्यायचा असेल तर काय लागतो? साडी घ्यायचा असेल तर काय लागतो? नेकलेस घ्यायचा असेल तर काय लागतो? गाडी घ्यायची असेल तर काय लागतो? बंगला घ्यायचा असेल तर काय लागतो? अहो लग्न करायचं असेल तर काय लागतो? पैसा. लव्ह मॅरेज करायला तेवढा पैसा लागत नाही. गेले कोर्टात, केल्या सया, झाले लग्न. पण हे महाराज ज्या पुण्याबद्दल बोलताय त्या पुण्याबद्दल यांनी काय जाणले आहे? पुण्याची लांबी माहितीये का? नाही. पुण्याची रुंदी माहितीये का? नाही. पुण्याचा रंग माहितीये का? नाही. पुण्याची भाजी करून खातात की चाटून खातात माहितीये का? पुणे कानाने ऐकावे लागते की नाकाने सुंगावे लागते माहितीये का? नाही. नुसतं महाराजांनी आल्या आल्या सुरुवात केली, दणकाच उठवला. पुण्य 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 पुण्य. पुण्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? विठाल.